राम राम शेतकरी मित्रांनो, माझे नाव विष्णू खेमराज गायधने, गाव चिखली, तालुका जिल्हा भंडारा। हे बघा, मी माझ्या शेतामध्ये आहो आणि या शेतामध्ये फवारणी करण्यासाठी मी हे जे द्रावण बनवलं आहे, हे जे दिसत आहे आपण पाहता, हे आंबट ताक आहे। सुभाषजी पाळेकर पद्धतीने तयार केलेलं आहे। याच्यात काही हे आपल्याला दिसत असतील बारीक बारीक, ह्या बघा, ह्या अळ्या दिसत आहेत। काही थोडासा उशीर झाला म्हणून ह्या अळ्या लागल्या। याच्यातनं मी थोडासा हे करण्यासाठी उशीर केला, त्याच्यामुळे ह्या अळ्या लागले जास्त दिवस झाल्यामुळे। तर याची फवारणी मी घेतो, गाळून घेतो, त्याचा काही त्रास होणार नाही। आपण हे अशा पद्धतीनं हे करा, पकडून ठेवा थोडंसं। आंबट ताकाची फवारणी करा। सुभाषजी पाळेकर गुरुजी त्यांच्या हिशोबानं आंबट ताकाची फवारणी घेतो। हा जो पंप आहे, या पंपामुळे मोठा पंप, इंजिनचा पंप नसल्यामुळे याच्यामुळे या पंपाचा काही जास्त त्रास होत नाही। त्याच्यामध्ये जे जीवाणू असतात ते सक्रिय राहतात, निष्क्रिय काय होत नाही तेवढे। इंजिनवाला जो पंप असते मोठावाला, त्याच्यामुळे प्रेशरमुळे जास्त जणांना पोचतो आणि याच्यामुळे त्याला काही त्रास होत नाही आणि व्यवस्थितपणे काम होते। आपण अशा पद्धतीनं याची फवारणी करा। धन्यवाद।